नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण रॅपिड रिव्हिजन मराठी व्याकरण टीईटी पेपर 1 आणि 2 साठी अत्यंत उपयुक्त असलेले मराठी व्याकरणाचे मागील वर्षीचे सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. चला तर वेळ वाया न घालवता आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, शाळा हा शब्द कोणत्या प्रकाराचा आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, देशी. आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, मुलांनी पालकांना मान द्यावा या वाक्यातील प्रयोग ओळखा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, भावे प्रयोग. आजचा आपला तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी घोष व्यंजन कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, ग. आजचा आपला चौथा प्रश्न आहे, समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, रत्नाकर. आजचा आपला पाचवा प्रश्न आहे, पांढरा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते होईल? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, पांढरेपणा. आजचा आपला सहावा प्रश्न आहे, अचूक शब्द ओळखा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, आशीर्वाद. आशीर्वाद हा बी नंबरच्या शब्दाचा पर्याय योग्य आहे. आजचा आपला सातवा प्रश्न आहे, दिगंबर या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, दिक अधिक अंबर. आजचा आपला आठवा प्रश्न आहे, पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, इमारत. आजचा आपला नववा प्रश्न आहे, तू सावकाश चालतोस या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, सावकाश. आजचा आपला 10वा प्रश्न आहे, राजाज्ञा या शब्दाचा समास कोणता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, तत्पुरुष समास. आजचा आपला 11वा प्रश्न आहे, आम्ही जातो आमुच्या गावा या वाक्यातील सर्वनाम कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, आम्ही. आजचा आपला 12वा प्रश्न आहे, क्ष आणि ज्ञ यांना काय मानले जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, विशेष संयुक्त व्यंजने. आजचा आपला 13वा प्रश्न आहे, आईने मुलाला निजविले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, प्रयोजक क्रियापद. आजचा आपला 14वा प्रश्न आहे, सूर्य या शब्दाचे लिंग बदला. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, सूर्य. सूर्य या शब्दाचे
लिंग बदल होत नाही. आजचा आपला 15वा प्रश्न आहे. दशमुख हा कोणत्या समासाचे उदाहरण आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, बहुव्रीही समास. आजचा आपला 16वा प्रश्न आहे. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, विदुषी. आजचा आपला 17वा प्रश्न आहे. संयुक्त स्वर खालीलपैकी कोणता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, ऐ. आजचा आपला 18वा प्रश्न आहे. डोके खाजवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, आठवण्याचा प्रयत्न करणे. आजचा आपला 19वा प्रश्न आहे. पक्षी आकाशात उडतो या वाक्यातील काळ ओळखा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, साधा वर्तमान काळ. आजचा आपला 20वा प्रश्न आहे. अलंकार ओळखा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, दृष्टांत अलंकार. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.